अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या 28 फेब्रुवारी बुधवार बघा, अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा दिवस, कारण उद्या आहे संकष्टी चतुर्थी। खरं तर चतुर्थीचा जो दिवस आहे तो गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे। या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी, बाप्पांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्ही जितके जास्त उपाय कराल हे सगळेच उपाय लाखात एक असतात। बघा, गणपती बाप्पा ज्यांना विद्येचे दैवत मानले जाते, ज्यांना संकट हरता, दुःख हरता, विघ्न हरता आणि सुख करता मानले जाते, आपल्या आयुष्यातील विघ्नांचा, संकटांचा नाश करणारे आणि आपल्या जीवनामध्ये सुख भरणारे हे गणपती बाप्पाच असतात। तसं तर आपल्याला दररोज 5 मिनिटं का होईना आपण बाप्पांची सेवा ही करताच यायला हवी। मात्र ज्यांना दररोज वेळ नसेल त्यांनी कमीत कमी विशेष तिथीला, विशेष मितीला, म्हणजे जसं संकष्टी चतुर्थी असेल, अंगारक योग असेल किंवा मंगळवार असेल, अशा विशिष्ट दिवशी तरी गणपती बाप्पांची सेवा करायला हवी। ज्यांच्याही आयुष्यामध्ये गणपती बाप्पांचा वरदहस्त असतो किंवा ज्यांच्याही आयुष्यामध्ये गणपती बाप्पांचा आशीर्वाद असतो, त्यांच्या जीवनामध्ये संकट खूप कमी असतात, विघ्न आली तरी ती सहज टळून जातात, कारण गणपती बाप्पा जे आहेत ते पाठीशी खंबीरपणे उभे असतात। म्हणून आपल्याला नेहमीच गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी काही विशेष उपाय आणि सेवा ह्या करायच्याच आहेत। खरं तर उद्याच्या चतुर्थीच्या बऱ्याचशा सेवा, बरेचसे उपाय हे तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत। मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या चतुर्थीचे काही विशेष उपाय सांगणार आहे। बघा, बऱ्याच आयांच्या नेहमीच कमेंट्स असतात की ताई आमच्या मुलांसाठी काहीतरी उपाय सांग, मुलांची बुद्धी विकसित होण्यासाठी किंवा बुद्धी व्यवस्थित चालण्यासाठी, बुद्धिमत्ता जी आहे ती प्रत्येक गोष्टीमध्ये काम करण्यासाठी। बघा, जर आपली बुद्धी व्यवस्थित असेल, बुद्धी चलाक असेल तर आपण कुठलाही निर्णय क्षणात घेऊ शकतो, पण जर बुद्धीच चालली नाही तर आपली विचार क्षमता ही व्यवस्थित नसते किंवा आपण जे निर्णय घेतो ती निर्णय क्षमता आपली जी असते ती ढासळलेली असते। जर बुद्धीच चालली नाही तर सगळे निर्णय चुकतील। त्यामुळे बुद्धी चालणं खूप महत्त्वाचं आहे आणि गणपती बाप्पांना बुद्धीचे दैवत मानले जातात। आत्ता जो उपाय सांगणार आहे हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे। जर हा उपाय तुम्ही उद्याच्या चतुर्थीला आपल्या मुलांसाठी केलात तर तुमच्या मुलांच्या बुद्धिमत्तेत विकास होईल किंवा तुमच्या मुलांची बुद्धी व्यवस्थित चालायला लागेल, त्यांच्या आयुष्यात आलेली संकट, विघ्न जी आहेत ती टळून जातील, गणपती बाप्पांचा सदैव कृपा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहील। त्याच पद्धतीने उद्या चतुर्थी आहे, घरातील नकारात्मकता, बाधा, इडापिडा, वाईट शक्ती, कर्ज असेल किंवा तुमच्या घरामध्ये सतत काही रोग होत असेल, म्हणजे आजारपण येत असेल, ह्या सगळ्या वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी, सगळे अडथळे दूर करण्यासाठी तुम्हाला उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये या काही गोष्टी कापरासोबत जाळायच्या आहेत। जर या वस्तूंचा धूर तुम्ही उद्या चतुर्थीला आपल्या घरामध्ये केलात तर आवर्जून तुमच्या घरामध्ये असलेली सगळी नकारात्मकता घराच्या बाहेर निघून जाईल, सगळ्या वाईट शक्तींचा नाश होईल, तुमच्या घरात सकारात्मकता येईल, घरातील वातावरण प्रसन्न होईल, घरामध्ये सदैव सुख, समृद्धी, ऐश्वर यांची प्राप्ती राहील। आता कुठले उपाय आहेत, कसे करायचे आहेत, हे सगळं काही पुढे तुम्हाला सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला उद्याच्या दिवशी स्वच्छ पवित्र स्नान करायचं आहे। त्यानंतर तुमची जी काही काम असतील ती करू शकतात। त्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे गणपती बाप्पांना अभिषेक। प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल, नसेल तर एक सुपारी घ्या आणि त्या सुपारीला गणपती बाप्पांचं स्वरूप समजा आणि त्या सुपारीला अभिषेकाला पंचामृत असेल, म्हणजे दूध, तूप, साखर, दही, मध हे सगळं असेल तर या सगळ्या पंचामृताने अभिषेकाला, नसेल तर फक्त दूध आणि पाणी अर्पण केलं तरीही चालेल। बाप्पांची मूर्ती जी असेल किंवा सुपारी जी घेतली असेल स्वच्छ पुसायची आहे। त्यानंतर चौरंगावरती किंवा जो तुमचा देवघर असेल, देवहार असेल त्याच्यामध्ये ही मूर्ती ठेवून द्यायची आहे। शुद्ध तुपाचा दिवा सगळ्यात अगोदर लावायचा आहे। आता नेहमी तुम्हाला सांगत नाही की कुठलीही पूजा सेवा असेल ती अग्नीच्या साह्याने करायची असते, सगळ्यात आधी दिवा प्रज्वलन आणि त्यानंतर पुढची कामं, ठीक आहे। यानंतर काय करायचं तर गणपती बाप्पांच्या मूर्तीला कुंकू, हळद, अक्षत हे अर्पण करायचं, धूप, दीप हे सगळं टाकून घ्यायचं। यानंतर आपल्याला विशेष उपाय करायचा आहे। त्यासाठी आपल्याला 21 दुर्व्यांची एक जुडी घ्यायची आहे, ठीक आहे। 21 अख्ख्या असणाऱ्या ज्या दुर्वा असतात ह्या दुर्वा घ्यायच्या आहेत, त्याच्यासोबत एक गुळाचा खडा घ्यायचा आहे। 21 दुर्वा, त्याच्यासोबत गुळाचा एक खडा, थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत आणि एक लाल रंगाचं फूल घ्यायचं आहे।
हे सगळं उजव्या हाताच्या तळव्यावरती घ्यायचं आहे. मुलाचं आपलं जे काही नाव असेल ते नाव सगळ्यात अगोदर व्यक्त करायचं आहे. गणपती बाप्पांना आपल्या मुलाला प्रगती मिळण्यासाठी, मुलाला प्रत्येक गोष्टीत यश मिळण्यासाठी, त्याची कामं व्यवस्थित होण्यासाठी, अभ्यासात त्याची प्रगती होण्यासाठी, जर त्याचा विवाह जमत नसेल विवाह जुळण्यासाठी, त्याला व्यवस्थित चांगली नोकरी मिळण्यासाठी, नोकरीत प्रमोशन मिळण्यासाठी, जी पण इच्छा असेल ती इच्छा अगोदर व्यक्त करायची आहे. इच्छा व्यक्त करून झाली की त्यानंतर तुम्हाला 3 वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. ठीक आहे. 3 वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणून झालं की त्यानंतर हातात घेतलेल्या दुर्वा, गुळाचा खडा, अक्षद, लाल रंगाचं फूल हे सगळं गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. दोनही हात जोडून नमस्कार करायचे आहेत आणि हे सगळं गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला दिवसभर ठेवायचं आहे. रात्री म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही 6-7 नंतरही केलं तरी चालेल किंवा रात्री 11-12च्या आतमध्ये ती जी 21 दुर्व्यांची जुडी जी गणपती बाप्पांच्या चरणांजवळ आपण ठेवली होती ती तिथून उचलायची आणि एखाद्या तुम्हाला लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये ती घट्ट बांधायची आहे आणि त्याची जी छोटीशी पोटली तयार होईल ही मुलांच्या जवळ ठेवून द्यायची आहे. कायम स्वरूपी ठेवली तरीही चालेल, पुढच्या चतुर्थीपर्यंत ठेवली तरी चालेल. पुढची चतुर्थी आली की त्यावेळेस ही पोटली एखाद्या वाहत्या पाण्यात विसर्जित करायची. पुन्हा सांगितल्या पद्धतीने सेम प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी पुन्हा दुर्व्याची जोडी घ्यायची आणि सांगितल्या पद्धतीने उपाय करायला सुरुवात करायची. ठीक आहे. पण पूर्ण महिनाभर तरी ही पोटली आपल्या मुलांच्या सोबत ठेवायची. मुलं नोकरीसाठी जात असेल तर बॅगेत ठेवा, अभ्यासासाठी शाळेमध्ये जात असतील, ट्युशनसाठी जात असतील तर मुलांच्या बॅगेमध्ये ठेवून द्या किंवा मुलांच्या पर्स पॉकेटमध्ये ठेवली तरी चालेल. ही एक पोटली मुलांना आयुष्यभर यश देईल, त्यांची प्रगती करेल, त्यांच्या प्रत्येक इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण करेल आणि कामांमध्ये असणारे जे अडथळे आहेत ते अडथळेही दूर करेल. यानंतर बघा उद्याच्या दिवशी विशेष उपाय करायचा आहे तो म्हणजे घरातील नकारात्मकता, दारिद्र्य संपवण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. यासाठी काय करायचं आहे, एक खोबऱ्याची छोटीशी वाटी घ्यायची आहे. खोबऱ्याच्या वाटीवरती 4 ते 5 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. मोजून 7 काळी मिरी ठेवून द्यायचे आहेत आणि याच्यावरती 21 हिरव्या मुगाचे दाणे ठेवायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर थोडंसं 1 चमचा किंवा अर्धा चमचाभर तूप घालायचं आहे आणि कापूर प्रज्वलित करायचा आहे. याचा जो धूर तयार होईल हा संपूर्ण घरभर फिरवायचा आहे किंवा पसरवायचा आहे. पसरवत असताना मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा किंवा गणपती स्तोत्र म्हणा, गणपती अथर्व शीर्ष म्हणा. गणपती बाप्पांची जी पण सेवा असेल ती सेवा करत हा संपूर्ण धूर घरभर तुम्हाला पसरवायचा आहे. 24 तासांच्या आत घराची बांध खुली होईल. 24 तासांच्या आत घरात प्रसन्नता येईल. घरातील नकारात्मकता घराच्या बाहेर फेकली जाईल. मध्ये कुठलीही इडापिडा बाधा वास करत असेल त्या सगळ्या वाईट शक्तींचा नाश होईल. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. मात्र चतुर्थीचा हा विशेष उपाय आहे. या ज्या काही वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत या वस्तूंचा धूर करणं हा चतुर्थीच्या दिवशी खरं तर करायचा विशेष उपाय आहे. बघा मूग असेल जे गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय मानले जातात. चतुर्थीच्या दिवशी जर मुगाचे उपाय केले तर ते सगळे उपाय लाखात एक मानले जातात. जेव्हा तुम्ही मूग घ्याल, काळी मिरी घ्याल, कापूर घ्याल, त्याच्यासोबत जेव्हा तुम्ही तूप घालाल, ह्या सगळ्याच गोष्टी नकारात्मकता संपवणार आहेत. याचा धूर जेव्हा तुम्ही घरामध्ये कराल तेव्हा नक्कीच तुमच्या घरामध्ये प्रसन्नता येईल. घरातील क्लेश कलह थांबतील. घरामध्ये एक उपाय येईल. अत्यंत साधा आणि सोपा उपाय सांगितलेला आहे. उद्याच्या दिवशी आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.